भिवंडी तालुका सुतार नगर नांदकर में कैलाशवासी कमलाबाई कमलाकर सुतार के प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन आज दिनांक 18 अप्रैल 2025 को कमलाकर रामचंद्र सुतार, जनार्दन रामचंद्र सुतार, दशरथ रामचंद्र सुतार, दत्तात्रेय रामचंद्र सुतार, गंगाबाई भरत पाटिल, कविता अरविंद पाटिल, साजन कमलाकर सुतार, नितेश कमलाकर सुतार व संपूर्ण सुतार परिवार व नांदकर गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा किया गया। इस अवसर पर कैलाशवासी कमलाबाई कमलाकर सुतार की भावपूर्ण श्रद्धांजलि, कीर्तन, स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा नांदकर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर कैलाशवासी कमलाबाई कमलाकर सुतार को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। असेल त्याची जमीन, राहील त्याचं घर। आणि मग रस्त्याने जात असताना एक साधू महात्मा दिसला आणि मग त्याने सांगितलं, महाराज मी आज तुमचं कल्याण करून टाकतो। म्हटलं मला वारसदार कोणी नाही, माझं 6 खोल्याचं घर आहे, ते तुमच्या नावी लावतो। तेव्हा म्हणाला, बरं आहे, कोण्या गावचा ओळख नाही, पळख नाही, नावी लावतो, ठीक आहे। कोर्टामध्ये गेला आणि परस्पर ते सगळं घर त्याच्या नावी लावलं, काय कागदोपत्र आणि कायद्याने सुद्धा नावी लावल्यानंतर म्हटलं मग तिथं गेलं, तिथं गेल्यानंतर मग माझ्या नावावर, म्हटलं तुमच्या नावावर। एक जण 3 वर्ष इथं चपला झिजून गेला आणि आता तुम्ही आलात। मग त्याच्या लक्षात आलं माझी फसवणूक झाली। मग त्याने म्हटलं डोकं लावलं पाहिजे थोडंफार, काय तरी ते सांगलं होतं। म्हटलं खोल्या नसू द्या, मला काय करायचं खोल्याची, पण तुमचं अंगण खूप चांगलं आहे, अंगणाचं काय करायचं? म्हटलं नामसत्ता करावं म्हणतो। नामसत्ता ती 6 जणांनी मिटिंग घेतली, म्हणजे कोण्या गावचा बुवा इथं पंगत घालतो, कधी पंक्तीची आपली भेट झाली नाही, फुकट पंगत मिळेल खायला, काही हरकत नाही, कागदोपत्री। म्हटलं तसं नाही, कागदोपत्रीच आहे। म्हटलं ठीक आहे, कागदोपत्री घेऊ, 6 जणांच्या पुढे पुढे जाता ये, कागदोपत्रीच आहे का? कशा करता? नाम सत्ता करता। पण त्या बुवानी काय केलं, त्यातला सप्ताह शब्द गाळला, अखंड हरिनामासाठी। काय अखंड हरिनामासाठी हे अंगण मी घेतो, अखंड हरिनामासाठी। आणि मग जवळ 7 दिवस झाले आणि काय केलं, ते जे भोंगे होते ते 6 खोल्यांकडे 6 भोंगे लावले आणि हा तमाशा व्हायचा घरामध्ये, सतत पारायण चालू, बायको आवाज देते, नवऱ्याला कळत नाही आणि मुलगा ओरडतं, माय बापाला कळत नाही। किती दिवस चांगले सुशिक्षित दिसता। काय लिहिलं तुम्ही? अखंड हरिनामासाठी। अखंड हरिनामासाठी म्हणजे मी मेल्याशिवाय हे बंद होत नाही, मेल्याशिवाय येतं 45 दिसताना आपण 65, म्हणजे पण तरी सुद्धा संपूर्ण परिवाराच्या अंतःकरणामध्ये त्यांची आठवण आहे। म्हणून असं जगावं की आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्याकरता आठवण काढली पाहिजे, आपल्याकरता रडलं पाहिजे। म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने कमलाबाई यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, कष्टाने, मेहनतीने संपूर्ण परिवाराचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला। आणि सुरुवातीला उल्लेख केला होता शेती व्यवसायातून भाजीपाला असेल आणि त्या भाजीपाल्याच्या माध्यमातून त्यांचे पती असतील कमलाकरजी यांना नेहमी सहकार्य केलं, नाही का? नाहीतर मग पत्नी फक्त घरापुरती मर्यादित असते, पण कमलाबाई यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये राबवून आपल्या परिवाराचा सांभाळ केलेला आहे। निश्चितच संपूर्ण परिवारावर त्यांचे अनंत उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता मुलांच्या दृष्टीने आजचा हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पुनश्च दोन्ही बंधूंना धन्यवाद देतो। त्यांच्यामुळे येण्याचा योग आला आमचे दत्तात्रेयजी सुतार असतील आणि आज हा सगळा वेळ त्यांनी जमून आणलेला नाही, त्यांच्या प्रेमाखातर सगळे मंडळ उपस्थित आहेत, तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो। तुका म्हणी जपा नंतर जे एक श्रीफल या ठिकाणी या परिसरातील ते प्रत्येक सप्ताह असो त्या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज दत्तात्रय सुतार
हा सामाजिक क्षेत्रामध्ये असो या ठिकाणी पुन्हा विनंती करतो, आपण भोजनासाठी बसायचं आहे. सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी असतील आणि लेडीज वर्गाला सुद्धा सूचना का आपण सुद्धा या ठिकाणी बसून घ्यायची, जागा भरपूर आहे. चला सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, चला बसून घ्या. बंद केलं जाऊ वायर पुढे पाणी घ्या रे पाण्याचं मग घ्या, पाण्याचं दोन मग होतं ना. आधी